ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। हा पाऊस पडत असल्यामुळे अनेक धरणं सुद्धा भरतायत आणि याचीच पाहणी करण्यासाठी स्वतः जलसंपदा त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे जायकवाडी धरणावर आले होते। ते स्वतः आपल्याबरोबर आहेत। साहेब, काय सांगाल, पाहणी करताय, मोठ्या प्रमाणात धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मी आज सकाळी जायकवाडी धरणावर त्या ठिकाणी जाऊन आलो, आता तिकडनं येतोय आणि काल रात्री अहिल्यानगर, नाशिक या भागामध्ये खूप पाऊस झाला आणि त्यामुळे आता येवाही खूप वाढलेला आहे। प्री कॅचमेंटमध्ये सुद्धा खूप पाऊस झाला जायकवाडीच्या, त्यामुळे सुद्धा पाण्याची पातळी वाढते आणि जवळपास येवा जो आहे हा 2,50,000 क्युसेसने त्या ठिकाणी सुरू आहे आणि आता आम्ही जो डिस्चार्ज आहे तो सुद्धा आता मी गेलो त्यावेळेला 1,50,000 होता, पुन्हा मी तिथे असताना 20,000 वाढवला आहे, म्हणजे 1,70,000 क्युसेसने आता आम्ही डिस्चार्ज त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि त्यामुळे मग पैठण शहरामध्ये थोडं पाणी जातं आहे। खालच्या ज्या गोदाकाठची गावं आहेत, ग्रामीण भाग खेडे आहेत, तिथे पाणी त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून सगळ्यांना अलर्ट केलेला आहे। जिथे शिफ्ट करायचं आहे ते लोकांना मी शिफ्ट केलेलं आहे। कुठेही फार धोक्यासारखं नाही आहे, पण याचबरोबर इतरही धरणांमध्ये महाराष्ट्रातल्या पाणीसाठा हा जवळपास 100% झालेला आहे। विसर्ग आमचा त्या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून मग खालच्या गावांनासुद्धा धोक्याचे इशारे जे असते पातळीचे ते आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत। शासनाकडून सगळी खबरदारी घेतली जाते। आमचे सगळे जलसंपदा खातं असेल, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हाधिकारी, कमिशनर, आमचे प्रांत तहसीलदार सगळे एकदम 24/7 त्या अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून यावेळेला आता या दुसऱ्या टप्प्यात जो पाऊस आला, जे पूर परिस्थिती निर्माण होते, त्यात कुठेही जीवितहानी झाली नाही, कुठे जनावरं फार वाहून गेलेली नाहीत। पहिल्या टप्प्यामध्ये थोडंसं अचानक ढगफुटी झाली आणि अचानक एवढा पाऊस वाढला, त्यामुळे थोडी धावपळ निश्चित झाली, पण आता आम्ही सगळे अलर्ट झालेलो आहोत। त्यामुळे आम्ही लोकांचं शिफ्टिंग केलेलं आहे, सुरक्षित स्थळी त्यांना हलवलेलं आहे, त्याची जेवणाची, राहण्याची, खाण्याची व्यवस्था केलेली आहे। जनावरांनासुद्धा सुरक्षित स्थळी लोकांनी हलवलेलं आहे शेतकऱ्यांनी। पण यावेळेला एक निश्चित आहे की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कधी होतो, म्हणजे कधीच नसेल भविष्यात, तर काय मला माहिती आहे, पण भूतकाळात असा पाऊस कधी झाला नाही आणि सगळ्या नदीचे पात्रच बदलून गेलेले आहेत, किलोमीटर पात्र बदललेले आहेत, जमिनी खरडून वाहत आहेत। पिकाचं काही बोलूच नका, पीक तर खराब झालेलंच आहे, पण जमिनीमध्ये दगडच दिसतोय, 5-5, 7-7 फुटातली माती ही सगळी वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे सगळे पाणी दौरा करून गेले, सगळं मंत्रिमंडळ फील्डवरच आहे। आपल्या कल्पना सगळे आमदार, खासदार आमचे सगळे लोकांसोबतच आहोत। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। पंचनामे चाललेले आहेत, लवकरच आता अनेक ठिकाणी आम्ही पैसे सोडलेले आहेत, दिलेले आहेत आणि आतासुद्धा दररोज नवीन GR निघत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे पैसे लोकांना, शेतकऱ्यांना देतो आहे। तुम्ही आता जायकवाडून आल्यानंतर आता जायकवाडी धरणातून साधारणपणे 2,00,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आणि अजूनही तो विसर्ग वाढणार आहे। यामुळे 1,70,000 क्युसेसने आम्ही पाणी सोडलेलं आहे। आता येवा जो आहे तो 2,40,000 2,30,000 जवळपास आहे। येवा जो आहे पाण्याचा, म्हणजे इनकमिंग 2,35,40,000 आहे आणि आउटगोईंग जे आहे ते आता आम्ही 170पर्यंत गेलेलो आहे। दुसरा मुद्दा यातला असा आहे की आता इथून पुढे जे पाणी जातं आहे तर अगदी नांदेडपर्यंत पूर परिस्थिती निर्माण होते आणि कर्नाटक किंवा आंध्र, तेलंगणामध्ये सुद्धा हे सगळं पाणी जातं, तर तिकडल्या भागातल्या नागरिकांना काय सांगा? नाही, सगळ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। जिथे इमर्जन्सी आहेत तसे सूचना त्या ठिकाणी दिल्या, प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। माझं एवढंच म्हणणं नाही की ज्या आपल्याला सूचना येतील तर तसे तंतोतंत पालन करा, कोणी रिस्क घेऊ नका। मग अजून तर पाणी लांब आहे, अजून गुडघा भरत आलेलं आहे, मग आम्ही कशाला घर सोडायचं, आम्ही कशाला जनावरं सोडायचे? मला वाटतं यामुळे मग धोका अधिक उद्भवतो आहे आणि मग नंतर पाणी वाढल्यावर मग आम्हाला तुम्हाला गावाबाहेर हलवता येत नाही, घरात पाणी शिरल्यावर मग अजून आपली सगळी धावपळ होते। म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की आपण प्रशासन ज्या पद्धतीने सूचना देईल त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं, वागावं, त्यामुळे पुढचा धोका आपल्याला टाळता येईल। आणि पर्यटन जे आहे, आता मी इथे गेलो जायकवाडीला की एवढी गर्दी की जायला ट्रॅफिक जाम होऊन गेलेला आहे। लोकांना फक्त धरण बघायचं आहे, लोकांना पाणी किती आलं ते बघायचं आहे, सोडता कसं सुटलेलं पाणी ते बघायचं आहे। पण मला असं वाटतं की सगळ्यांनी हे टाळावं, विशेष करून लोणाळा, खंडाळा किंवा जिथे कोकणामध्ये सगळ्या भागामध्ये आता पर्यटन कोणीही करू नये, आपला जीव धोक्यात टाकू नये, कारण अजूनही काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, काही ठिकाणी रेड अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे। पाऊस केव्हा काय पडेल हे आता आजकाल सांगता येत नाही,
त्यामुळे पर्यटन करून आपण आपला जीव धोक्यात टाकू नका. गरज असेल तरच बाहेर पडा. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा अशी सातत्याने विरोधकांकडून मागणी केली जाते. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात झाली आहे, पण दुष्काळ जाहीर केला जात नाही. मला वाटतं ओला दुष्काळकडून काय आणि मदत काय काही फार त्याच्यामध्ये फरक नाही आहे. ओला दुष्काळकडून जेवढी मदत मिळणार आहे तेवढी इकडं नाही मिळणार आहे. आणि अजून पाऊस पडतोच आहे. आपण बघतात पाऊस पडतोच आहे. आम्ही मदत द्यायला लागली म्हणजे काय झालेलं की ज्यांना आता घरच राहिला नाही आहे, त्याच्या घरामध्ये काहीच नाही आहे, अशा घरांचे पंचनामे करून आम्ही लोकांना ते तात्काळ देतो आहे आणि ते द्यावं लागणार आहे. पण शेतीच्या बाबतीवर निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचं सरकार शासन आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, बसून त्या ठिकाणी निर्णय करून. कारण अजूनही पाऊस थांबलेला नाही. अजूनही 30 तारखेपर्यंत अलर्ट आहेत. त्यामुळे पुढची परिस्थिती बघून काय असेल नसेल ती त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो निर्णय होईल. ज्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत, अगदी काही शेतांमध्ये डोक्या इतकाले सुद्धा मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत किंवा मोठ्या प्रमाणात गेले, तर त्यांना जी काही 50,000 रुपयाची मदत दिली जाते, तर त्याच्यातून त्या शेतीची नुकसान भरपाई करून घेणं शक्य नाही त्या शेतकऱ्यांना. त्यामुळे सुद्धा काही ठिकाणी ओरड होते. नाही, बरोबर आहे. त्या बाबतीत सुद्धा खूप मोठी ओरड आहे आणि यावेळची परिस्थिती खूपच विदारक आहे, असं म्हणेल, भयंकर आहे. पण या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आहे, आमचं सरकार आहे, आमचे दोन्ही मुख्यमंत्री आहेत. मला वाटतं अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. दुसरा एक संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा प्रश्न आहे, ते सरकारला शिवी देत म्हणाले की सरकार आहे, तुम्ही मदत करा ना, बोलता काय? निर्लज्ज माणूस आहे. माझ्याकडे एकच शब्द आहे, निर्लज्ज. लाजच नाही त्या माणसाला. काय बोलावं त्याच्याबद्दल? काय घाण शिव्या देतो आपण, काय बोलतोय, किती वेळा संसदीय भाषेमध्ये बोलतोय, काही वाटतं त्यांना? कोणालाही काही बोलतात, आईबिणीवरून बोलतात, शिव्या घालतात. अशी असंसदीय भाषेवरती आमच्या भगिनी महिला सगळ्या ऐकतायत, बघतायत. शोभतं का आपल्याला असं आहे? त्यामुळे मला वाटतं या माणसाबद्दल न बोललेलं बरं. घरात बसून नुसतं डिंग्या मारायच्या. कुठे कोणाच्या बंधाऱ्यावर गेले. आता आम्ही मंत्री, मी 10 दिवस झाले घरी पण गेलेलो नाही आहे. दररोज आम्ही फिरतो आहे. एकही दिवस कुठे घरात गेलो नाही आम्ही आतापर्यंत. पाऊस पडायला सुरुवात झाली होती नांदेडपासून 15 दिवस झाले. हा माणूस सकाळ झाला की नुसतं माईक समोर आलं की काहीतरी बोलतो, वाह्यातसारखं बोलतो. त्याला जा ना जरा फिरा ना म्हणा 8 दिवस. का नाही फिरत तुम्ही? फक्त एक दिवस ठीक आहे, उद्धवजींचा दौरा झाला, काय झालं? इतके द्या तितके द्या. मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं? कोरोनामध्ये आपण काय पराक्रम केलेत हे लोकांना माहीत नाही का? मला आठवतं मी त्यावेळेला म्हटलं असं कसं काय होईल, गाडीत उतरल्यावर लाल कार्पेट फक्त पुलावर उभं राहायसाठी. अरे म्हणजे तुमच्या चपलाही ओल्या व्हायला नको, तुमच्या चप्पलला चिखलही लागायला नको, ती लागून आतली गाडीची मॅट खराब व्हायला नको, म्हणून तुम्ही मॅट टाकताय तिथे उभं राहायला पुलावर. आणि हे 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 तुमचं शेतकऱ्यांचं प्रेम आहे. आणि तुम्ही इकडे आम्हाला वाटतं शिवेगाळ करतात. वाटत नाही आपल्याला की थोडंसं. पण लोकही काही फार या माणसाची दखल घेत नाही. लोक या माणसाला कंटाळलेले आहेत. हे गॉन केस आहे मला वाटतं. घरात बसून काही बडबड करायची. मला वाटतं फील्डवर बसून या ना जरा. किती दिवस तुम्ही बाहेर गेलेत? कुठे दौरा करायला गेलेत? कुठे शेतकऱ्याच्या वेदना जाणून घ्यायला गेलात तुम्ही? सरकारमध्ये असलं की वेगळं कृती करायची, विरोधात गेलं की मग वेगळी बडबड करायची वायासारखी काही. काय करतो आपण? शेवटचा एकच प्रश्न विचारतो, या सगळ्या नुकसान भरपाई आणि या गोष्टींबरोबरच शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होती आहे. मला वाटतं सगळे योग्य निर्णय. सगळे शेतकरी अडचणीत आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे, मोठ्या अडचणीत आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या अतिशय संवेदनशील आहेत. अगदी मला असं वाटतं की अतिशय योग्य निर्णय यावेळेला या बाबतीमध्ये होतील. तर हे होते मंत्री गिरीश महाजन यांनी सगळीकडे पाहणी केलेली आहे आणि त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.